शेतीची आवड जोपासण्यासाठी शिक्षणाला अर्ध्यातच रामराम करून भगवान तोडकर या कोल्हापूर जिल्ह्यातल्या तरुणानं वेगळी वाट चोखाळली आहे। हे करत असताना पारंपरिक शेतीमध्ये आलेला अनुभव ध्यानात घेऊन सध्या त्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे। आपल्या शेतामध्ये त्यासाठी त्यांनी 24 गुंठे क्षेत्रावर पॉली हाऊसची उभारणी करून त्यात रंगीत मिरचीची लागवड केली आहे। त्यातून वर्षकाठी 25 ते 30 लाख रुपयांच्या उलाढालीचं लक्ष्य त्यांनी ठेवलंय। आज आपण त्यांच्या पॉली हाऊसमधील रंगीत मिरचीच्या शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी कागल तालुक्यातील लिंगनूर गावी जाणार आहोत। माझे पप्पा छान शेती करतात। तोडकर यांची एकूण 16 एकर बागायती शेती आहे। त्यामध्ये ऊस, झेंडू आणि भाजीपाल्याची विविध पिकं ते घेतात। परंतु भाजीपाल्याची शेती करत असताना त्यांना हवामानातल्या बदलांमुळे रोगकिडींच्या नियंत्रणात फार मेहनत घ्यावी लागत होती। त्याचबरोबर बऱ्याचदा पीक वाया जात होतं। त्यामुळे बाजारात दर असतानाही माल नसल्यामुळे ते पर्यायी व्यवस्थेच्या विचारात होते। त्यातनंच त्यांनी पॉली हाऊस उभारणीचा निर्णय घेतला। या पॉली हाऊससाठी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून अनुदान मिळाले। त्यामुळे आर्थिक भार थोडा कमी झाला। माझं शिक्षण FY BA पर्यंत झालेलं आहे, पण मुळातच मला शेतीची आवड असल्यामुळे मी थोडंसं ओपन भाजीपाल्याकडं प्रथम वळलो। त्यामध्ये ढोबळी मिरची, जिप्सी काकडी, झेंडू यासारखी पिके घेऊन मला चांगलं उत्पन्न मिळालं। पण एक वेळ अशी यायची की रेट असायचा आणि आपल्याकडं माल नसायचा, म्हणून मी थोडंसं याच्यात काहीतरी बदल व्हावा, वातावरणाच्या ह्याच्यावर आपल्याला काहीतरी नियंत्रण ठेवता यावं यासाठी मी पॉली हाऊसचं नियोजन केलं आणि त्यासाठी मी 24 गुंठे पॉली हाऊस उभं केलेलं आहे। मला महाराष्ट्र शासनाकडून 9 लाखाचं अनुदान मिळालेलं आहे। त्याच्यानंतर मी यामध्ये ढोबळी मिरचीचं पीक घ्यायचं ठरवलं। पॉली हाऊसच्या उभारणीनंतर त्यामध्ये रंगीत मिरचीची लागण करण्याचा भगवान यांनी निर्णय घेतला। परंतु आधीची शेतातली माती योग्य निचऱ्याची नसल्यानं त्यासाठी निचरा होणारी चांगली माती भरली। त्यानंतर बेसल डोसची खतं मिसळून बेड तयार करून घेतले आणि पुण्याहून रोपं आणून त्याची 17 जून 2014ला प्रति स्क्वेअर मीटरमध्ये 3 रोपं याप्रमाणे लागण केली। मी यामध्ये या 24 गुंठे पॉली हाऊसमध्ये 300 टेलर जांब ओढलेला आहे, जांबाची माती। त्यानंतर बेसल डोस, DAP, पोटॅश, मायक्रोन्यूट्रन्स, दुय्यम अन्नद्रव्ये, सेकंडरी असं सर्व बेसल डोस बेडमध्ये घालून पॉवर टिलरच्या सहाय्याने बेड तयार केलेले आहेत। बेड तयार केल्यानंतर स्क्वेअर मीटरला 3 रोपे याप्रमाणे 7,500 रोपांचं प्लांटेशन झालेलं आहे। आता या प्लॉटमधून 17 टन माल निघालेला आहे। रोप लागणीनंतर रोपांची वाढ चांगली व्हावी यासाठी 21 दिवसांच्या कालावधीत योग्य त्या संजीवकांच्या आळवण्या घेतल्या। त्यानंतर रोपांनी व्यवस्थित जोम धरल्यावर रोपांची वाढ होत जाईल तशी त्याची बांधणी करून घेतली। 60व्या दिवसात फळ लागणीला सुरुवात झाली। त्यानंतर तोडकर यांना 80व्या दिवशी मिरचीचा पहिला तोडा मिळाला। सुरुवातीला 20 किलोचे 12 बॉक्स याप्रमाणे 240 किलो माल निघाला। त्यानंतर हे प्रमाण वाढत गेलं। आतापर्यंत पॉली हाऊसमधून 17 टन रंगीत मिरच्यांचं उत्पादन झालंय। त्याला सरासरी 70 रुपये किलो इतका दर मिळालाय। तर येत्या काळात आणखी 13 टन उत्पादन निघण्याची अपेक्षा आहे। प्लांटेशन झाल्यानंतर बऱ्यापैकी थोडंसं ऑर्गॅनिक ड्रेंचिंग घेऊन PSB, ॲझोटोबॅक्टर याचे ड्रेंचिंग घेऊन मी पूर्ण 21 दिवसापर्यंत रोपं ड्रेंचिंगवर ठेवलेली होती। ते रोपं सेटिंग झाल्यानंतर त्याला बांधणी करावी लागते। त्या बांधणीसाठी खालून दोरीची बांधणी करून घेतलेली आहे। 60 दिवसानंतर प्लॉट चालू झाल्यानंतर 80व्या दिवशी पहिला आपला तोडणीला माल आलेला होता। त्यावेळेला पहिला तोडा आपल्याला 12 बॉक्स 20 किलोचे निघालेले होते। त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने माल 15, 20, 30 असं 4 दिवस आडानं माल निघत गेला। आत्ता ह्या क्षेत्रातून मला 17 टन माल मिळालेला आहे।
17 टनासाठी मला 30 रुपयेपासून 200 रुपयेपर्यंत रेट मिळालेले आहेत. अजून 30 टन टोटल 30 टन माल काढण्याची माझी इच्छा आहे. आणि आत्ता जर सेटिंग बघितलं प्लॉटवर तर 30 टन निघायला काहीच अडचण नाही. ॲव्हरेज रेट जरी 50 रुपये पकडला तरी 15 लाख रुपये नेट 24 गुंठ्यातून मला मिळणार आहेत. खर्चाचं नियोजन जर बघितलं तरी प्लांटेशन टू हार्वेस्टिंग म्हणजे आत्तापर्यंत जो मला खर्च आलेला आहे तो बऱ्यापैकी 4 लाखापर्यंत आहे. त्यामध्ये मग औषधं असतील, रोपांचे पैसे असतील, बेसल डोस असेल, बाकीचं जे लेबरचा पगार असतील, हा सर्व खर्च मिळून मला एक 4 लाख रुपये खर्च आलेला आहे. महाराष्ट्र सरकारच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत मिळालेलं अनुदान आणि करावा लागलेला खर्च याचा विचार करता याच वर्षी सर्व खर्च निघून जाणार असल्याचं तोडकरांचं म्हणणं आहे. त्यामुळे भविष्यात मिळणारं उत्पन्न हे नफ्यातच राहणार असल्याचं गणित तोडकरांनी आखलंय. त्याच्यानंतर जर माझा 30 टन माल जरी मिळाला मला तरी ॲव्हरेज रेट 50ने पकडले तर यावर्षी पॉलिहाऊस नील व्हायला काहीच अडचण नाही. आणि याची लाईफ बऱ्यापैकी 8 वर्ष आहे. पेपरची स्ट्रक्चरला काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त पेपरची लाईफ 8 वर्ष आहे. पेपर जरी 8 वर्षानं मेंटेनन्स जरी आपण एक 3-3.5 लाख रुपये पकडला तरी ह्यावर्षीच पॉलिहाऊस नील होऊन माझं जो येणारी 8 वर्ष आहेत ते नेट प्रॉफिटमध्ये राहतील. सध्या पॉली हाऊसमध्ये काम करण्यासाठी 6 मजुरांचं सहाय्य घ्यावं लागतं. त्याचबरोबर घरची मंडळीही पॉली हाऊसमध्ये कामासाठी मदत करतात. मालाची काढणी झाल्यानंतर हा माल कोल्हापुरातनं खासगी बसनं मुंबई इथल्या विक्रेत्यांना पाठवला जातो. त्या ठिकाणी व्यापारी माल उतरून घेतात. बाजारातील दरानुसार मिळालेली रक्कम तोडकरांच्या खात्यात जमा केली जाते. यामध्ये आपलं रोजचं कामाचं नियोजन एक 6 लेबर आहेत. 6 लेबर रोज बांधणी करणे, खुडा काढणे, माल काढणे, पॅकिंग, ह्या 6 लेबरवर माझा पूर्ण काम 24 गुंठ्याचं चालतं आहे. एकरी इथून आम्ही ट्रॅव्हल्सने माल मुंबई इथे पाठवतो. तिथून आमचा व्यापारी माल कलेक्ट करतो. त्यानंतर पेमेंटचं जर बघितलं तर मंथली 1 ते 30पर्यंत सर्व पेमेंट अकाउंटला जमा होतं. त्यामुळं पेमेंटची काय अडचण नाही. सर्व ग्रुप मिळून आम्ही मार्केटिंगचं काम बघतो. त्यासाठी सगळे ग्रुपमधूनच आम्ही माल पाठवतो. त्यामुळे व्यापारी पण आमचे फिक्स आहेत. त्यामुळे थोडंसं 3 स्टार 5 स्टारला हा लोकल मार्केटला माल जाऊ शकत नाही. हा 3 स्टार 5 स्टार कॅटरिंगसाठीच माल जातो. पॉली हाऊसमधली शेती जितकी फायदेशीर तितकीच जोखमीची आहे. त्यामुळे सतत दक्ष राहून वातावरणातल्या बदलानुसार काम करावं लागतं. त्याचबरोबर करावा लागणारा खर्च आणि मिळणारं उत्पन्न पाहता पॉली हाऊसमधील शेती शेकडो पटीनं फायदेशीर आहे. त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागं न लागता सरकारी योजनांचा लाभ घेऊन शेती करावी अशी विनंती भगवान तोडकर करतात. पॉली हाऊसमध्ये उत्पन्न जरी जास्त दिसत असलं तर तिची काळजी घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जसं बाहेरचं वातावरण बदलत राहील तसं आपण आतलं वातावरण नियंत्रित करणे हे फार महत्त्वाचं आहे. यामध्ये भुरी, डावणी, करपा, कीड, थ्रिप्स, व्हाईट फ्लाय ह्या सर्व किडी नियंत्रणात आणणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण हा तुमचा प्रोजेक्ट आहे, हा कमी जागेत जास्त उत्पादन घेण्यासाठी आहे. त्यामुळं तुम्ही थोडं जरी याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी तुम्हाला फार मोठा फटका बसू शकतो. हा शेतीचा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो. एक तरुण शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्र शासनानं चांगली एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तिचा सगळ्यांनीच लाभ घ्यावा ही सगळ्या युवकांना माझी एक कळकळीची विनंती. भगवान तोडकरांची शेतीतली वाटचाल त्यांच्या छोट्या मुलालाही आवडतीये. त्याचबरोबर गावच्या सरपंच असलेल्या त्यांच्या काकू पूजा तोडकरांनाही भगवान यांनी शेतीत केलेली प्रगती तरुणांना प्रेरणादायी असल्याचं वाटतंय. म्हणजे ज्यांना नोकरी नाही, बेकार आहेत त्या मुलांनी म्हणजे नोकरी न करता
आधुनिक आपली थोड्याच जागेत असे ना, पण आपल्या स्वतःचा व्यवसाय म्हणून शेती करावी, नवीन नवीन उपक्रम राबवावेत आणि कृषी खात्याकडून जे म्हणजे मिळालेलं आहे त्यांच्याकडून माहिती, अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेऊन आणि सर्वांनी म्हणजे हे काम करावं. एकूणच भगवान तोडकरांनी शेतीतली आवड जोपासण्यासाठी शिक्षण सोडून शेतीचा मार्ग निवडला. त्याचबरोबर पारंपरिक शेतीत होणारे फायदे तोटे ध्यानात घेऊन पॉली हाऊस सारख्या आधुनिक शेतीत चांगला जम बसवायला सुरुवात केली. त्यांची ही वाटचाल नव्यानं शेतीत येणाऱ्या तरुणांना नक्कीच मार्गदर्शक ठरतीये. राजेंद्र हंकारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर.